चला तर आज पाहूयात सोया सॉस पास्ता. तर त्यासाठी इथे टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं मीठ घालायचं. इकडे मी पास्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या शेपचा पास्ता अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा पास्ता काय करायचं पाणी बॉईल झालं की मग त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक 10 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचा. पास्ता बॉईल झाला की मग तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची. लसूण थोडासा लाल झाला, की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची घालायची. ते सुद्धा एक 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं, थोडंसं मीठ घालून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये पास्ता चीज मसाला घालायचा, त्यानंतर पास्ता मसाला घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोया सॉस घालायचा, टोमॅटो सॉस घालायचं. इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालून घ्यायची. याने थिकनेस येतो या पास्ताला आणि खायला खूप छान लागतो पास्ता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॉईल केलेला पास्ता यामध्ये ॲड करायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं हे मिसळून घ्यायचं. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू.